नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता इंटरव्ह्यू देण्यासाठी मकरंदच्या ऑफिसमध्ये येते. तर मकरंद हा तिचा जुना कॉलेजचा मित्र असतो. तर दोघांना एकमेकांना बघून आनंद वाटतो. तेव्हा मात्र आता जानकी इंटरव्ह्यू देण्यासाठी येते म्हणून आपलं जे काही सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते मकरंदला चेक करायला देते. तर आता मकरंद चेक करत असतो. जानकी विचारते की काय एनी प्रॉब्लेम आहे का सर. तेव्हा आता मकरंद विचारतो की काय म्हणालीस जानकी. तेव्हा आता जानकी पुन्हा विचारते की सर काही प्रॉब्लेम झालेला आहे का सर्टिफिकेट मध्ये. तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की सर 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 म्हणालीस तू. तेव्हा आता जानकी हसते आणि म्हणते की ऑफकोर्स. हे बघ अरे मकरंद, ही कंपनी तुझी आहे आणि तुम्ही माझे बॉस आहात, त्यामुळे बॉस या नात्याने मी तुम्हाला सरच म्हणू शकते. असे नात्याने तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेणार असताल तर मात्र मला तुमच्याबद्दल रिस्पेक्ट दाखवावंच लागेल. तेव्हा आता मकरंद म्हणतो म्हणजे रिस्पेक्ट आहे तर तो सर म्हणण्यानेच दाखवता येतो का. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तसं काही नाही. तेव्हा आता लगेच मकरंद तिला सांगतो की हे बघ जानकी, आपल्या ऑफिसमध्ये आता काही रूल आहेत. येथे कोणीही कोणाला सर मॅडम वगैरे काही म्हणत नाही. प्रत्येकजण आता एकमेकांना नावानेच हाका मारतो. आणि हे बघ जरीही तुझं सिलेक्शन झालं आणि जरीही मी तुझा बॉस असलो पण तरी सुद्धा तुम्हाला सर म्हणण्याची आवश्यकता नाही. तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की बापरे, हे मात्र माझ्यासाठी जड जाणार आहे. तर मकरंद म्हणतो की काही जड नाही जाणार. हे बघ मुद्दामून असं टिपिकल ऑफिस वातावरण नाही होऊन द्यायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की तरी पण सर. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी, हे बघ तुला जर येथे नोकरी करायची असेल तर तू मला सर म्हणायचं नाही आणि तुला जर ही अट मान्य नसेल तर तू येथे नोकरी करू नको. आता मकरंद खूप भडकल्यासारखं बोलतो. मुद्दाम तो जानकीची गंमत करतो. जानकीला आता वेगळं वाटतं. जानकी म्हणते की काय. तर आता मकरंद पुन्हा हसतो आणि जानकीला सुद्धा खूप हसायला येते आणि म्हणते की मी सगळे नियम पाळायला तयार आहे पण त्यासाठी नोकरी तर मिळायला हवी. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो नोकरी मिळेल ना तुला आणि हा जॉब तुला मिळाला. असे म्हटल्यानंतर जानकी म्हणते की काय. जानकी लगेच आता उठून उभी राहते आणि मकरंदला म्हणते की मकरंद अरे तू तर माझा इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेला नाही. तेव्हा आता मकरंद विचारतो की काय झालं. तर आता जानकी म्हणते की हे बघ आपण जर एका कॉलेजचं आहोत आणि त्यामुळे मात्र तुम्हाला जॉब ऑफर करत असेल तर मात्र हे मला मान्य नाही. जर असेल तरच मात्र तुम्हाला जॉब ऑफर करू शकतो, नाहीतर मात्र हरकत नाही. मी नेक्स्ट टाइम आहे तर ट्राय करते. तेव्हा आता मकरंद उठतो. मकरंद म्हणतो की हे बघ जानकी प्लीज ऐकून घे. अशी जी काही ॲसिड असणारी माणसे आहे तर मी शोधतच असतो आणि आता मात्र मला तुझ्यामध्ये तो ॲसिड आहे तर तो सापडला आणि हे बघ तू माझ्यावर विश्वास ठेव. तर जानकी म्हणते की अरे पण. मकरंद म्हणतो की हे बघ जानकी, अगं मी तुला खूप चांगलं ओळखतो आणि खरं तर आता तुझ्यापेक्षा जास्त. तेव्हा आता जानकी म्हणते की काय म्हणालास तू. आता तू काही म्हणालास का. तेव्हा लगेच आता मकरंद नाही असं म्हणतो आणि तू कशाला लोड घेतेस. हे बघ कॉलेजमध्ये असताना तू सुद्धा टॉपर होती हे मला माहिती आहे ओके. आणि एक गोष्ट मात्र आहे की आता हा बिझनेस आहे ना मी तू नवीनच सुरू केलेला आहे त्यामुळे येथे मात्र सॅलरी खूप हाय नसेल. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे काही हरकत नाही, तुम्ही जाहिरातीमध्ये जी काही सॅलरी मेन्शन केली होती ती मात्र चालेल मला. तर आता मकरंद म्हणतो की ठीक आहे आणि तू कधीपासून जॉईन करशील. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की हवं तर उद्यापासून. जर तुला हे चालणार असेल की मी उद्यापासून येऊ शकते. तेव्हा आता लगेच आता तो बाहेर फोन करतो आणि जानकीसाठी आता जे अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते रेडी करा आणि ते लगेच पाठवून द्या. आता मात्र जानकी आश्चर्याने पाहतच असते. तेव्हा आता जानकी म्हणते काय मला जॉब मिळाला. तर आता मकरंद म्हणते की हो तुला जॉब मिळाला आणि विचारते की मकरंद मला नोकरी मिळाली. तेव्हा आता मकरंद म्हणतो की यस तुला नोकरी मिळाली. तर जानकीला इतका आनंद होतो. जानकी लगेच विचारते मकरंद थँक्यू सो मच. मी तुला काय सांगू की ह्या जॉबची खरंच मला किती गरज होती आणि मला खरंच माहिती नव्हतं की मुळशीत आल्यानंतर माझं काय होईल आणि मी हे सर्व कसं मॅनेज करेल आणि शेवटी मला जॉब तर मिळाला. परंतु मला एक गोष्ट सांग बरं, येथे आजूबाजूला कुठे देऊळ आहे का. मकरंद विचारतो की देऊळ कशाला. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे असं इतक्या लवकर कुणाला जॉब मिळतो का. परंतु मला मात्र जॉब तर मिळाला आणि बघ ना अरे मला जॉब मिळणं आणि तू सुद्धा येथे असणं ही तर देवाचीच कृपा आहे ना आणि देवाच्या कृपेनेच हे सर्व झाले असेल. तेव्हा मात्र आता मकरंद म्हणतो की हे बघ आपल्या उजव्या हाताला जर तू येथून बाहेर पडलीस ना तर तिकडे एक देवीचं देऊळ आहे आणि तेथे मात्र एका देवीचं देऊळ आहे, तू तेथे जाऊ शकते. तेव्हा मात्र मकरंद हा जानकीच्या हातामध्ये लेटर देत तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो. जानकी आता खूपच खुश होते. तेव्हा मात्र लेटर बघून आता जानकी म्हणते की थँक्यू सो मच सर आणि परत म्हणते की मकरंद
त्यांच्या हातामध्ये ती हात देत आता थँक्यू सो मच असं पुन्हा म्हणते. मकरंद तिच्याकडे एकटक पाहत असतो. जानकी ही त्याच्या हातामध्ये हात देऊन आता त्याच्याशी गप्पा करत असते. जानकी मात्र आता तेथून खुश होत निघून जाते. आता मकरंदला इतका आनंद होतो कारण मात्र आता जानकीने त्याच्या हातामध्ये हात दिलेला असतो. तो त्याच हाताकडे बघत असतो आणि आज मात्र जानकीने माझ्या हातामध्ये हात दिला आणि शेवटी आज जे काही म्हणजे आपली ओळख आता झालेलीच आहे. आता मात्र देवाच्या साक्षीने मात्र तू माझ्याशी लग्न नक्की करशील. त्यानंतर आता जानकी खुश होत देवीच्या देवळामध्ये येते आणि आता आज मंगळवार असल्यामुळे देवीच्या देवळामध्ये खूप गर्दी असते. अशी शेजारी आता एक बाई आहे तर जानकीला सांगते. जानकी आता रांगेमध्ये उभी असते. आता रांगेमध्ये उभी असताना मात्र आता तेथे ऋषिकेश सारंग आईला घेऊन म्हणजे सुमित्राला घेऊन सुद्धा देव दर्शनाला येतात. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बापरे केवढी ही रांग, आपण कधी देवळामध्ये पोहोचणार आहोत आणि कधी आपलं दर्शन होणार आहे. तर अगदी 1 तास लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं इतका वेळ नाही लागणार, मी आहे ना, मला तुझ्या भुकेची काळजी आहे ग. आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो की तू आईला घेऊन ये, मी आलोच. तर सुमित्रा आता ऋषिकेशला म्हणते की हे पग अरे कुणाशी वाद तू घालू नकोस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही आई, मी देवीच्या देवळामध्ये वाद घालणार आहे का, आलोच मी असं बोलून आता ऋषिकेश जायला निघतो आणि आता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जरा बाजूने जायला सांगतो. तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा ही सारंगला विचारते की अरे तुझा दादा सगळ्यांशी असं प्रेमाने बोलतो का. सारंग म्हणतो की आई अगं म्हणजे काय, अगं तो प्रत्येकाशी प्रेमानेच बोलतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई मग नाना का चिडत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश गुरुजींना आवाज देत येतो. तर आता गुरुजी बाहेर येतात आणि म्हणतात की ऋषिकेश दादा अहो या या. जानकी आता हे सर्व पाहते. तेव्हा मात्र आता लगेच गुरुजींना तो नमस्कार करतो आणि आईंना दर्शन घ्यायचं आहे असं म्हणतो. तर जानकी आता हे सर्व बघून आता मात्र तेथील एका बाईला विचारते की ही कोणची पद्धत आहे. तेव्हा ती आता बाई म्हणते की नेहमीच आहे त्यांचं, असंच करतात. तेव्हा आता जे काही लोक तेथे आहे रांगेत उभे राहिलेले तर त्यातील एक जण म्हणतो की बघितलंस का, हे असंच करतात कायम, आपण येथे तासन तास उभे राहतो, त्यांनी मात्र अगदी मागून यायचं आणि रांगेमध्ये पुढे जायचे. तर तेव्हा आता त्यातील एक दुसरा म्हणतो की काय बोलणार, कारण मोठ्या बापाची पोरं आहेत ना, त्यांचा वशीला लागला की त्यांचं काम होतं आणि आतमध्ये ते आता गाभाऱ्यात जाणार, देवाचं अगदी निवांत दर्शन घेणार आणि यांच्यामुळे मात्र आपल्याला उशीर होणार. म्हणून आता जे काही बडबड आहे तर ती जानकीच्या कानावर पडते. जानकीला मात्र आता या म्हणजे ऋषिकेशचा खूपच राग येतो. तेव्हा आता लगेच ते लोक म्हणतात की जाऊन द्या, एकदाच त्यांना दर्शन घेऊन द्या. तर ती बाई म्हणते की जाऊन द्या, यांना कोण बोलणार. तर जानकी म्हणते की मी बोलणार त्यांना, कारण त्यांना काही दिसले नसेल का, आपण इथे इतका वेळ झाला रांगेमध्ये उभे आहोत तरी सुद्धा डायरेक्टली ती आत गेलेत. आता मात्र त्यांना दर्शन कसं घ्यायचं असतं रांगेत उभे राहून हे मी त्यांना सांगेल. तर त्यानंतर मात्र ऋषिकेश आता सुमित्राला म्हणतो की आई अगं तू आता निवांत दर्शन घे. तेव्हा मात्र आता एक माणूस समोरून येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की अहो दादा ही कोणती तुमची दर्शन घेण्याची पद्धत झाली, आम्ही किती वेळ झाला रांगेत उभा आहोत, पद्धत झाली तुमची निवांत दर्शन घेण्याची. तेव्हा आता जानकी आणि आजूबाजूचे सगळे लोक म्हणतात की हो हो हो. ऋषिकेश लगेच आता त्या काकांजवळ येतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश नको वाद घालू कुणाशी. ऋषिकेश रागाने थोडासा रागवलेला असतो आणि म्हणतो की हे बघा काका, माझ्या आईचं व्रत आहे हे कळले ना तुम्हाला, 2 मिनिटात रांगेत उभे राहिलेत का, हे झिजणार आहेत का, आणि काय होतं रे तुला. तेव्हा आता जानकी लगेच पुढे येते आणि म्हणते की बरंच काही होतंय, 2 मिनिटात बरंच काही होतंय. आता जानकी पुढे येते आणि सगळ्यांच्या समोर आता बोलत म्हणते की 2 मिनिटात राजा त्याचा अख्खं राज्य हरला होता. तर ऋषिकेश म्हणतो की तू, तर जानकी म्हणते की हो मी. सुमित्रा आता जानकीकडे पाहत असते. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे बापरे ही मुलगी येथे सुद्धा आली का. तर सुमित्रा विचारते की म्हणजे काय, तुम्ही दोघं हिला ओळखतात का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही ग आई, हिची ओळख कोण ठेवणार आहे बरं, मॅडम मात्र मला जत्रेमध्ये भेटल्या होत्या. आणि जाऊन दे आई, तू कशाला हिच्याकडे लक्ष देतेस ग, चल आई तू दर्शन घे. तेव्हा आता जानकी पुढे येते आणि म्हणते की तुम्हाला दर्शन नाही घेता येणार. तर सुमित्रा विचारते की का. तर जानकी म्हणते की काकू हे बघा, तुम्हीच बघा देवीच्या दर्शनासाठी किती मोठी रांग लागलेली आहे. तर तुम्ही डायरेक्टली दर्शन घेण्यासाठी आत जातात आणि लोक येथे केव्हाचे उभे आहेत. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की ए जत्रेवाली, देवीच्या दारात सुद्धा आता तुला वादच घालायचा आहे का. हे बघ माझ्याही दर्शन घेऊन बाहेर येईल, त्यानंतर तू निवांत दर्शन घेत बस, जा बरं तू रांगेत उभा राहा तोपर्यंत. तेव्हा आता जानकी त्याला म्हणते की तू राहिलास का रांगेमध्ये उभा.
तुला जमले का, बोल ना, अरे दुसऱ्यांना उपदेश देतो. तेव्हा आता सुमित्रा जानकीला म्हणते की अगं पण तुला इतकं रागवायला काय झालं बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू हे बघा, सॉरी, मी तुमच्यावर नाही चिडत, तुमची चूक नाही, परंतु तुम्ही तुमच्या मुलाला हे सर्व समजावून सांगा. एकतर ऊन डोक्यावर किती आहे आणि लोक आपलं कामधंदे सोडून अगदी तात्कळत उभे आहेत तर, आणि तुमचा मुलगा मात्र डायरेक्टली तुम्हाला आतमध्ये घेऊन जातोय, ते पण दर्शनासाठी. मग हे चुकीचं नाही का, तुम्ही तरी विचार करा बरं. असं लोक हे रांगेत उभे राहतील आणि तुम्ही डायरेक्टली आतमध्ये घुसताल, हे चुकीचं आहे तर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो घुसतो आम्ही आत, काय म्हणणं आहे बरं तुझं. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, माझं म्हणणं हेच आहे की देवळामध्ये रांग लावून लोक दर्शन घेतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो का, मग घे तू दर्शन अगदी रांग लावून. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे, चुटकी वाजवत म्हणते की मी तुला नियम सांगते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ऋषिकेश रणदिवे नियम नाही पाळत, तो नियम मात्र बनवत असतो. आणि तो सुद्धा चुटकी वाजवत म्हणतो की कळले ना तुला, आणि काही जरी झाले तरी शेवटी माझी आई मात्र रांग न लावताच दर्शन घेणार, बघतोस मी कोण अडवतो. तेव्हा आता जानकी लगेच पुढे येते, हात आपला आडवा घालते आणि म्हणते की मी अडवणार, आणि म्हणते की काही जरी झाले तरी अशा पद्धतीत मी तुम्हाला दर्शन नाही घेऊन देणार, कळले ना तुम्हाला, हे सर्व चुकीचे आहे तर. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की ऋषिकेश अरे नको भांडायला, आणि तू बघतोस ना ही मुलगी वादच घालायला इथे आलेली आहे, त्यामुळे चल बरं मी रांगेत उभी राहते. ऋषिकेश म्हणतो की नाही आई, तुला आता रांगेत न उभा राहताच दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, बघतेस मी तुम्ही कसे दर्शन घेतात, तुम्हाला रांगेत उभं राहूनच दर्शन घ्यावं लागेल, काही झाले तरी ह्या चुकीच्या पद्धतीने मी तुम्हाला आत नाही घुसून देणार, आणि मीच काय तर सगळे गावकरी. म्हणून जानकी आता तिथे जमलेल्या रांगेमध्ये प्रत्येक लोकाला म्हणते की तुम्हाला का पटते हे सर्व, तरी सुद्धा तुम्ही इतके गप्प का उभे आहात. तेव्हा आता सगळे लोक आता जानकीच्या बाजूने बोलतात, आणि हो ताई तुमचं बरोबर आहे, आणि ऋषिकेश, सुमित्रा, सारंग यांना आता रांगेत उभं राहून दर्शन घ्यायला आता ते लोक अगदी आरडाओरडा करतात. तेव्हा आता सुमित्राला खूप वाईट वाटत असतं, तर आता जानकी पुढे येते आणि सुमित्राला म्हणते की बघा ना काकू. तर सुमित्रा म्हणते की चल ना ऋषिकेश, अरे जाऊयात आपण, सगळेजण म्हणतात ना, मग चल रांगेत उभे राहूयात. ऋषिकेश चल जाऊयात, नको इथे वाद घालायला. तेव्हा आता जानकी लगेच देवी आईला म्हणते की देवी आई सगळ्यांना सद्बुद्धी दे बर का, आणि तोऱ्यात मात्र जानकी आपल्या जागेवर येऊन उभी राहते. तेव्हा आता ती शेजारची बाई म्हणते की शब्बास पोरी, तुझ्यामुळे मात्र आता आम्हाला देवीचं नीट दर्शन घडेल. आता सर्वजण जानकीचं कौतुक करत असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बापरे, खरंच काय मुलगी आहे ही, आणि देवा अशी भांडकुदळ मुलगी कुणाच्या घरी सून म्हणून पाठवू नकोस. आता जानकी शेजारीनेच मात्र आता ऋषिकेश तिच्याकडे बघत आणि सुमित्रा हे बोलत तिथून जात असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणत असते की आपल्या घरी तर नकोच नको. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो ना आई, असली भांडकुदळ मुलगी आहे ना, कुणाला बायको म्हणून सुद्धा मिळायला नकोय. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा काही कमी नसतो. ऋषिकेश आता मुद्दाम आता तेथे गाभाऱ्यात येतो आणि आता आपल्या हातामध्ये लाऊडस्पीकर घेऊन आता तो अनाउन्स करत म्हणतो की हे बघा, देवीच्या दर्शनासाठी आता फक्त घाई करावी. आता पुढच्या 2च मिनिटात पटपट दर्शन घ्यावे. मग दर्शन मात्र देवी आईच्या रांगेत उभं राहून घ्यायचं की गाभाऱ्यात अगदी उभं राहून घ्यायचं, हे तुमचं तुम्ही ठरवा. तेव्हा आता सगळेजण लोक आता म्हणतात की दर्शन बंद होणार आहे, चला तर लवकर, चला लवकर. आता प्रत्येक जण धावत असतात. जानकी म्हणते की अहो आपण कशाला नियम मोडायचे. जानकी आता प्रत्येकाला थांबवत असते की हे बघा, अहो आपणच जर नियम मोडले तर कसं होणार, थांबा, अहो गाभाऱ्यात दर्शन कसं होणार, एकदम अशी गर्दी निर्माण होईल. तेव्हा आता ऋषिकेश जानकी समोर येतो आणि म्हणतो की ए जत्रेवाली, झालं का तुझं देवीचं दर्शन? मगाशी तर तू देवी आईला सांगत होती की सगळ्यांना चांगली बुद्धी दे म्हणून, मग बघितलंस का मी कशी बुद्धी वापरली ते? कारण कसं आहे की माझ्यावर आवाज चढवणाऱ्याला आणि मला आडवं येणाऱ्याला अगोदर मी माझं दर्शन घडवतो आणि त्यानंतर देवी आईचं. जा आणि आता खुशाल दर्शन घे देवी आईचं. बोला देवी आईच्या नावाने उदो उदो असे बोलून आता आपला कोट आहे तर तो उडवत आता अगदी ऋषिकेश खुश होत जानकी जवळून निघून जातो. तेव्हा आता जानकीला इतका राग येतो, जानकी सुद्धा रागाने त्याच्याकडे वळून बघत असते. त्यानंतर मात्र आता सुमित्रा, सारंग, ऋषिकेश घरी येतात. आता येतानेच मात्र सुमित्रा म्हणत असते की अरे कोण होती ती मुलगी, सगळ्यांच्या समोर आता आपल्याला किती बोलली ती, आपला किती अपमान झाला, आणि ह्याच मुलीमुळे आपल्याला नीट दर्शन सुद्धा घेता आले नाही. म्हणून सुमित्राची आता बडबड सुरू असते. तर नानाही समोरच बसलेले असतात आणि आपल्याला दुसऱ्या देवळात जावे लागले, आणि मी तुम्हाला खरं सांगते त्या मुलीचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा आता ऋषिकेश सुमित्राला शांत करतो. सारंग आता आईला पाणी आणून देतो आणि म्हणतो की शांत हो आई. तेव्हा आता सारंग आईला म्हणतो की हे बघ आई, जे झाले ते झाले, नको आता विचार करूस, जाऊन दे आता. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अशी कशी जाऊन दे, अरे त्या मुलीला जराही वयाचं भान नाही, ती तर फक्त बोलतच सुटली, थांबायला सुद्धा तयार नव्हती. एकतर माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता
आणि आता मात्र ती जी काही माझ्याशी बोलली, जे काही बोलली ते ऐकून डोकं अगदी भणभणायला लागलं माझं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई, कशाला तू त्या मुलीच्या बोलण्याचा विचार करते? आपलं दर्शन झाले ना, जाऊन दे आता, नको विचार करूस. एकतर तुझ्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही, तू जा जेवण करून घे, उपवास सोड बरं. आणि सारंगला मात्र आता ऋषिकेश जेवणाचं ताट तयार करायला सांगतो आणि ऋषिकेश सुमित्राच्या हाताला धरतो आणि तिला जेवायला नेतो. तेव्हा आता नाना लगेच म्हणतात की मला हेच कळत नाही, आपल्याला झेपत नाही तर उपवास कशाला करतात बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आहो हे बघा, मला उपवास झेपत नाही असं नाही, दर्शन व्यवस्थित झाले असते तर मी उपवास सुद्धा घरी येऊन सोडणार होते, परंतु ती मुलगी आडवी आली ना. नाना विचारतात की कोण मुलगी? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना, अहो आहे एक माजुरडी मुलगी. तेव्हा आता नाना विचारतात की अरे पण काय झालं? तर ऋषिकेश सांगतो की अहो नाना, देवळामध्ये अगदी रांगेत उभं राहून ती आम्हाला दर्शन घ्यायला सांगत होती, अगदी आमच्याशी वाद सुद्धा घातले तिना. तेव्हा आता नाना सुद्धा खूप ओरडतात, म्हणजे तुम्ही रांग सोडून दर्शन घ्यायला गेला होतात तर. आता ऋषिकेश म्हणतो की अहो मग काय, कारण ह्या देवळामध्ये इतकं दान धर्म तुम्ही करत असतात, तो देवळातील पुजारी तुमच्या समोर हात जोडतो, इतकी ओळख आहे आपली. तेव्हा आता नाना आणखीनच चिडतात. नाना म्हणतात की हे बघ, अरे ते हात जोडतात ना, तर ते केवळ मला आदर देण्यासाठी. देवाच्या दारात मात्र ओळख ही मिरवायची नसते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, आता देवाच्या दारात ही ओळख मिरवायची नसते, मग इतकी ओळख मिळवली तरी कशाला तुम्ही? तेव्हा नाना चिडतात. नाना म्हणतात की ऋषिकेश, तुमचं हेच मला नाही आवडत. दीपक, अरे सार्वजनिक ठिकाणी मात्र आपल्या ओळखीचा गैरफायदा घ्यायचा नसतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, आम्ही फक्त देवीचं दर्शन घेत होतो. मुलगी लगेच आता इतकी भांडायला सुद्धा लागली आणि अरे देवा, ही बाई म्हणजे ही मुलगी आहे ना, जेव्हा ती लग्न करून सासरी जाईल तर त्या घरातलं मात्र काही खरं नाही, इतकी भांडकुदळ आहे ती. तिचं ते बोलणं ऐकून माझं डोकं नुसतं भणभणलेलं आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश सुमित्राला म्हणतो की आई, तू त्या मुलीपायी स्वतःचा काय इतका त्रास करून घेतेस? अगं नको तू इतका तिचा विचार करूस. ती मुलगी तुला बोलली आणि जेवढा त्रास तिने तुला दिला त्याच्या दुप्पट त्रास मी तिला देईल. तेव्हा आता हे ऐकून नाना लगेच ऋषिकेशला म्हणतात की खबरदार ऋषिकेश, त्या मुलीशी जाऊन तू जर भांडण केले तर तुमची होती, मग तुम्ही त्या मुलीला का दोषी ठरवतात? आणि अशा वेळेस मात्र तुमचे कान हे टोचायला हवेच होते, मात्र ते कान तिने टोचले, म्हणजे तिने तुम्हाला तुमची चूक समजवली. तेव्हा आता नाना स्पष्ट शब्दात ऋषिकेशला म्हणतात की उद्या सकाळी तू ऑफिसला यायचं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात? नाना म्हणतात की हे बघ, जे सांगतो तेच करायचं, उद्या सकाळी ऑफिसला यायचं म्हणजे यायचंच. तू ऑफिसमध्ये मात्र हजर राहिलेला मला दिसला पाहिजे, कळले ना तुला आता हे सर्व? तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा चिडतो. नाना आत जातात तर आता खुर्ची अगदी रागाने घेतो बसायला आणि म्हणतो की मी उद्या ऑफिसला नाही जाणार. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की हे बघ दादा, तू चिडू नकोस, कारण आईला तर उपवास सोडायचा आहे. तर ऋषिकेश आता सुमित्राला म्हणतो की चल आई, तू उपवास सोड, तू खाऊन घे बरं. तर सुमित्रा म्हणते की हो, हे हळदी कुंकवाने जे माझे हात माखलेले आहे ना, ते मी धुवून आले. म्हणून आता सुमित्रा उठायला जाणार, तोच लगेच ऋषिकेश तिला खाली बसवतो. अगं तुझे हात माखलेले असावे आणि मी तुला भरवावं, ही देवाचीच इच्छा आहे. तर सारंग लगेच म्हणतो की हो बरोबर. तेव्हा लगेच आता सुमित्रा हसते आणि म्हणते की आता असे झाले की लहानपणी मी तुला भरवत होते, आता मात्र तू मला भरवणार. तर तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की चांगलं आहे की लहानपणी मी तुझं लेकरू होतो आणि आता तू माझं लेकरू आहेस. तर सुमित्राला आणि सारंगला खूप हसू येतं. सुमित्रा हसत म्हणते की ऋषिकेश, अरे मी लहान आहे का? तेव्हा आता ऋषिकेश हसता हसता बोलून जातो की आई, मी सावत्र आहे का? आता ऋषिकेश तर सावत्रच असतो, ऋषिकेशला हे माहिती नसतं. तेव्हा आता सुमित्रा अगदी धक्क्याने त्याच्याकडे पाहत असते. तर ऋषिकेश म्हणतो की चल आई, आकर, मी तुला जेवण भरवतो. आणि आता ऋषिकेशच्या हाताने जेवते. तर आता ऋषिकेश म्हणतो की हा घास कुणाचा? तर सारंग म्हणतो की चिवचा. तर आता ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग, अरे आपल्या नानांचा. तेव्हा आता प्रेमाने सुमित्रा ऋषिकेशच्या हाताने खाते. त्यानंतर आता इकडे जानकी धावतच आता प्रधान काकांना सांगायला येते की तिला जॉब मिळाला म्हणून, आणि येताना ती पेढी सुद्धा घेऊन येते आणि काकांना पेढा देते. प्रधान काका विचारतात की जानकी कशाबद्दल पेढा? तर जानकी खुश होत म्हणते की मला नोकरी मिळाली, आणि जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते सुद्धा ती प्रधान काकांना दाखवते. प्रधान काका आता खुश होत म्हणतात की वा, आणि जानकी म्हणते की चला तर पेढा घ्या. प्रधान काका म्हणतात की अगोदर देवाला. तेव्हा आता जानकी देवाला पेढा ठेवते आणि देवाचे आभार मानते, आणि त्यानंतर ती काकांना पेढा देते. तर काका हे जानकीचं अभिनंदन करतात. जानकी त्यांचा पाया पडून आशीर्वाद घेते.
त्यानंतर मात्र परत बकुळा काकू बाहेर येते. तर आता जानकी म्हणते की काकू पेढा घ्या, कारण मी इंटरव्ह्यू दिली आणि मी पास सुद्धा झाले, मला नोकरी सुद्धा मिळाली. तेव्हा आता बकुळा काकू तिच्यावर रागवतात की माझ्या घराला सुतक लावून आमचंच तोंड तू गोड करतेस. तेव्हा आता जानकी विचारते की म्हणजे काय काकू, तुम्ही असं का बोलतात. तेव्हा आता बकुळा काकू म्हणतात की अगं, माझ्या मुलीचं लग्न मोडलं आणि तुला तिकडे नोकरी लागली, त्याचं काय बरं. तरी सुद्धा मी यांना सांगत होते की ज्या मुलीचा पत्ता माहिती नाही तिला जागा देऊ नका म्हणून. आता बकुळा ही प्रधान काकांवरच रागवते. तेव्हा आता प्रधान काका म्हणतात की काय बोलतेस. तर बकुळा म्हणते की काय बोलतेस म्हणजे काय, ही मुलगी माझ्या घरात आली आणि माझ्या मुलीचं लग्न मोडले. किती कष्टाने आणि मुश्किलीने हे स्थळ मिळालं होतं आणि ही मात्र त्यांच्या पुढे पुढे करायला गेली होती. नको त्या फुशारक्या मारल्या. तर जानकी म्हणते की नाही काकू. तर बकुळा म्हणते की एक शब्द सुद्धा बोलू नकोस, शांत बस. तेव्हा आता बकुळा काकी प्रधान काकांना म्हणते की हे बघा, एकतर ठरवा, एकतर हिचं वाटोळं करा किंवा हिचं भलं करा किंवा आपलं वाटोळं करा. तेव्हा आता बकुळा रागानेच आतमध्ये निघून जाते. तर प्रधान काका म्हणतात की जानकी अगं, हिच्या वतीने मी तुझी माफी मागतो, तेव्हा रागवू नको प्लीज. जानकी म्हणते की नाही हो काका, मी नाही रागवले, तुम्ही कशाला माफी मागतात. अहो, त्यांच्या मुलीचं लग्न मोडलेलं आहे तर, आणि त्या सगळ्याला कारणीभूत मी आहे, त्यामुळे त्यांचा शेवटी राग माझ्यावरच निघणार ना. आणि हे बघा काका, मी तुम्हाला खरं सांगते की ते पाहुणे आले, त्यांनी मला शिक्षणाबद्दल विचारले, त्यामुळे मी खरं खरं काय आहे तेच सांगितले. माझ्या मनीधानी सुद्धा नव्हते की असं काही होईल. तर प्रधान काका म्हणतात की हो जानकी, मी समजू शकतो. जानकी म्हणते की काकू आता रागवलेले आहेत, मी कदाचित त्यांची माफी मागते आणि त्यांचा राग शांत सुद्धा होऊ शकतो. म्हणून जानकी घाईने आता काकूंची समजूत काढायला बाहेर जाते. तर जानकी आता काकूंना हात लावते. तर बकुळा काकू रागाने तिचा हात मागे घ्यायला सांगतात. तर जानकी म्हणते की हे बघा काकू, खरंच मी तुम्हाला अगदी सहजपणे त्या पाहुण्यांनी जे काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तर दिलीत, आणि मला माहिती आहे की काकू तुम्ही फार चिडलात आणि तुमचं चिडणं सुद्धा बरोबर आहे. तर आणि हे बघा, माझी ही चूक पहिली आणि शेवटची आहे हे समजून मला माफ करा. मी तुम्हाला वचन देते की खरंच मला कोणीही जरी विचारलं की माझं खरं शिक्षण काय झालेलं आहे, नाही सांगणार, आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की मी 10वी पास आहे. त्यामुळे प्लीज काकू, अशी चूक माझ्याकडून पुन्हा नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हे बघा काकू, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, तुम्ही सुद्धा थोडंफार मला समजून घेताल. तेव्हा मात्र आता लगेच जानकी एक पेढा देते. तर बकुळा मावशी हातामध्ये एक पेढा घेते आणि परत जानकीच्या हातातील बॉक्स घेते आणि आत जाते. तेव्हा आता काका तेवढ्यात बाहेर येतात. काका म्हणतात की झाली का ती तयार कन्व्हेन्स. तेव्हा आता जानकी म्हणते की त्या कन्व्हेन्स झाल्या की माहिती नाही, परंतु मगाशी एक पेढा देत होते, परंतु आता तर अख्खं बॉक्स घेऊन आतमध्ये गेल्यात. बहुतेक जरा त्यांचा राग शांत झाला असेल, म्हणून प्रधान काका आणि जानकीला खूप हसायला येतं. तर प्रधान काका आपल्या हाताने जानकीला पेढा भरवतात आणि म्हणतात की तुझ्यासाठी तर आनंदाची बातमी आहे, तू तोंड गोड केलंस की नाही, म्हणून तिचं पुन्हा एकदा अभिनंदन करतात. जानकी खुश होत थँक्यू काका असं म्हणते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जानकी ही रूम मध्ये असते, अंधार असतो आणि जानकीच्या अंगावर एक चिठ्ठी पडते. जानकी ती चिठ्ठी वाचते आणि आता खिडकीतून तो माणूस पळून जातो. तेव्हा आता जानकी विचारते की कोण आहे. तेव्हा आता बाहेर ऋषिकेश असतो. जानकी धावतच बाहेर येते आणि म्हणते की मी स्पष्टपणे बघितलेलं आहे की तू माझ्या अंगावर विमान फेकलेला आहे. तेव्हा आता जानकी इतकी भडकलेली असते की आई वडिलांना अभिमान वाटेल असं वागायचं, की आई वडिलांना अगदी शर्मेने मान खाली घालावी लागेल असं वागायचं. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश जानकीवर धावतो. त्यानंतर आता इकडे जानकी खूप भडकलेली असते आणि म्हणते की तुझ्या ऑफिसमध्ये नोकरी करण्यासाठी मला जर हे करावं लागत असेल तर मला हे मान्य नाही. तेव्हा आता मकरंद जानकीचा हात धरतो. जानकीला खूप राग येतो. माझ्या हाताला टचच कसं केलं, म्हणून जानकी सर्वांच्या समोर, अख्ख्या स्टाफ समोर आता ह्या मकरंदच्या कानामागे देते. तेव्हा आता जानकी खूप भडकलेली असते. तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.